राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान महामेळावा या बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला। संपूर्ण पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भर पावसात या ठिकाणी हा मेळावा संपन्न झाला। या ठिकाणी हा मेळावा संपल्यानंतर या ठिकाणी महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आहेत, शिवाय इतर कार्यकर्ते आहेत। तर त्या संदर्भात आपण या मेळाव्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधूयात। प्रथमतः या ताई आहेत। ताई, काय वाटतं एकंदरीत अजितदादांनी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्या संदर्भात विस्तृत माहिती या मेळाव्यामध्ये दिली। आणखी योजनाचा उहापोह या ठिकाणी केला, तर एक महिला म्हणून आपल्याला आपलं मत काय आहे? खूप छान योजना आहे, खूप छान योजना आहे। जे गोरगरीब महिला आहेत त्यांना त्याचा फायदा होईल, जे असं म्हणजे करून खातात ते महिलांना। आपल्याला काय वाटतं की दादांनी जे आज घोषणेचा उहापोह केला, सविस्तर माहिती दिली, या संदर्भात महिला कार्यकर्ते या नात्याने महिला म्हणून आपलं काय मत आहे? थोडंफार त्यांना हातभार होईल कामामध्ये, त्यांना असं म्हणजे थोडंफार कामाला जाते, एखाद्या वेळेस नाही गेलं तरी पण चालतंय त्यांना असं। आपलं काय मत आहे ताई? सर, आज जे दादांनी बोलले, म्हणजे आज जो जनसन्मानचा जो महामेळावा बारामतीमध्ये जो मिशन हायस्कूलच्या मैदानावर जो भरला होता, तर तिथं आज आपण दादांचं भाषण ऐकलं की लाडकी बहीण योजना जी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या महिलांसाठी जी राबवण्यात येत आहे आणि त्याचा पूर्ण तळागाळातल्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पूर्ण सगळ्या महिलांना होणार आहे। आणि या योजनेमुळे प्रत्येक जी स्त्री आहे तिचा आत्मसन्मान जागृत होऊन तिच्या सन्मानाला तिचा स्वतःचाच हातभार लागणार आहे। आणि हे सगळं आमच्या दादांमुळे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे मी दादांचे संपूर्ण आमच्या महिलांच्या वतीनं खूप खूप आभार मानते। धन्यवाद दादा। आजच्या मेळाव्यामध्ये फक्त महिलांसाठीच्या योजनांचाच उहापोह अजितदादांनी केलेला नाही, तर इतर सुद्धा सर्व घटकांसाठी ज्या योजना जाहीर केल्या अर्थसंकल्पामध्ये, तर त्या संदर्भात ही सविस्तर माहिती दादांनी दिली। तर त्या संदर्भात आपलं कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काय मत आहे? आज या ठिकाणी आपण पाहिलं की ज्यावेळेस अजितदादांनी योजनांचा या ठिकाणी सर्व माहिती दिली, फक्त महिलाच नाही तर पुरुष वर्ग देखील, शेतकरी आणि सर्व जाती धर्मातील प्रत्येक घटकातील लोकांसाठी योजना कशा पद्धतीने ह्या आर्थिक नियोजनामध्ये अजितदादांनी करून ठेवलेल्या आहेत त्याची व्यवस्थित माहिती अजितदादांनी दिलेली। विशेषतः लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही त्रुटी होत्या किंवा एखाद्या महिलेला ज्या काही अडचणी येत होत्या त्या देखील या ठिकाणी त्यांनी कमी करून घेतले आणि त्यांना फॉर्म भरून पुढचे कशा पद्धतीने त्यांना त्याचा लाभ घेता येईल हे देखील सांगितलं। सर्व शेतकऱ्यांच्या संबंधित त्यांनी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज त्यांनी, म्हणजे नेहमीच ते सांगत असतात, आज देखील त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधानाला कोणीही धक्का लावू शकणार नाही। हे फार मोठं सर्वांसाठी आश्वासन होतं। या ठिकाणी अजितदादांनी जे आश्वासन दिलं आणि हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं आणि ती योजना यशस्वीपणे राबवायचं काम देखील चालू आहे। त्याचं उदाहरण जर पाहिलं तर आज एवढा मोठा पाऊस असताना देखील सर्वसामान्य जनता या ठिकाणी भर पावसात अजितदादांचं भाषण ऐकण्यासाठी स्वतः पावसामध्ये उभी होती। या ठिकाणी भर पावसात या ठिकाणी सभा संपन्न झाली। तर आपलं काय मत आहे की या दादांच्या ज्या लोकप्रिय योजना आहेत त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, तर आपलं कार्यकर्ते म्हणून काय मत आहे? आमचं मत असं आहे की दादांवर प्रेम असल्यामुळं हे बारामती जनता, जे दादांनी जे सर्व घटकांसाठी जे योजना केल्यात, अल्पसंख्याक असो, मागासवर्गीय, शेतकरी, विशेषतः लाडली बहीण योजना, दादांनी असं ते सांगितलं की कुठलं त्याच्यावर भेदभाव करू नका, जातीभेद करू नका, सर्व समावेश जेवढ्या महिला आहेत ज्या वंचित आहेत अशा महिलांना तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश केले की सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधी असं काही बघू नका, सर्व सामान तुम्ही त्यांना फॉर्म भरून त्यांना न्याय द्या। अशा प्रकारे दादांनी आता येणाऱ्या जे राखी पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमेच्या सगळ्या बहिणींना आपली 1500 रुपयाची भेटच असे जाहीर केल्यात। अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे। ह्या लोकप्रिय योजना ज्या दादांनी जाहीर केल्या तर त्या संदर्भात त्या मेळाव्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला, तर त्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल, महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल असं वाटतं? नक्कीच फायदा होणार आहे, कारण दादांचं काम बोलतं, आदरणीय दादांनी काम केलेलं आपण पण पाहिलेलं आहे। बारामतीमध्ये मागासवर्ग एरिया असेल, स्लम एरिया असेल किंवा कॅनल असेल, हे सर्व तुम्ही पाहिलं असेल की दादांनी एकदम चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे। त्याच्यामुळे नक्कीच दादांना न्याय देणार गोरगरीब जनता असेल, सर्व बारामतीकर मतदार म्हणून। आपल्याला काय वाटतं आजच्या मेळाव्या संदर्भात जी दादांनी भूमिका स्पष्टपणे मांडली त्या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं? आजची जी भूमिका आहे ती जनसामान्य लोकांच्या हितासाठी आहे। कष्टकरी असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, गरीब असेल आणि दलित असेल, अशा सर्व वंचित लोकांसाठी ही
दादांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती नेमली त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यातील जनतेला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे। विशेष करून लाडली बहीण योजना असेल किंवा रमाई योजना असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरकुल योजना असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक आहे मुंबई येथे ते अल्पावधीमध्ये या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि तमाम बहुजनांना तमाम दलितांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि अजितदादांच्या रूपानं या महाराष्ट्राला एक नवी दिशा भेटते। निश्चितप्रमाणे अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सामान्य जनतेच्या रयतेचे राज्य येईल अशी आम्हाला या ठिकाणी आशा वाटते। धन्यवाद। या ठिकाणी हा जो महासन्मान जनसन्मान मेळावा झाला या ठिकाणी आताच आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलोय। आता पाहूया या महासन्मान माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचं इतर देखील माहिती विस्तृतपणे दिली। त्या योजनेचा कितपत फायदा होतोय आगामी निवडणुकीमध्ये दिसेल। अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती।